शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता माझं सकाळचं काम जे आहे ना, ते सर्व उरकलेलं आहे आणि मी आलेली आहे गार्डनमध्ये. आणि आता सध्या शाळेला सुट्ट्या असल्यामुळे मी सकाळीच गार्डनचं काम करत आहे. कारण नंतर पाऊस, पाणी वगैरे खूप पडत आहे. इथं पहा चिमण्या, मी यायच्या अगोदर खूप मस्ती करत होत्या, खेळत होत्या. मग मी बाजूला थांबले. हे पहा, एक चिमणी दुसऱ्या चिमणीला दाणा खाऊ घालत आहे थोडं-थोडं घेऊन. खूप छान वाटलं आणि हे पहा मस्त अशी गार्डन हिरवीगार झालेली आहे. पाऊस पडल्यामुळे सतत पाऊस आहे. आता नाही आहे 2 दिवसापासनं, पण अगोदर होता ना पाऊस. पहा किती मस्त अशी झाडं आलेली आहेत. टवटवीतपणा एकदम म्हणजे भाजीपाला असो किंवा झाडं, झुडपं, फुलाचे असो. हे पहा दोडका किती मस्त असा आलेला आहे. पहिली बार दोडका आता गार्डनमध्ये लागलेला आहे. खूप छान वाटतं ना भाजी उगवली आणि ते फळ द्यायला लागलं, की अति आनंद होतो बघा. आहे ना? तुम्हाला पण असंच होत असेल ना? आणि आपण जे कष्ट करून जे उगवतो ना, त्यात वेगळाच आनंद असतो. हे पहा किती मस्त असं झालेलं आहे ना? आणि इकडे सिमेंट पडलेलं आहे. ते तर आपण काही करू शकत नाही. पहा फूल आणि हे आंबाड्याची भाजी त्यावेळेस लावलेली होती ना, उपडून टाकते मी आता. काही योग्य आली नाही आणि सिमेंट पण पडलेलं आहे. आता ह्याला काय खाण्यात काही बरोबर नाही. तर ह्याला मी उपडूनच टाकते आणि हे जे पॉट आता पूर्ण खाली झालेलं आहे, इथं मी आणखीन काहीतरी दुसरं लावते. हे पहा फूल असे आलेले आहेत. सकाळी-सकाळी अजून उगवत नाहीत, नंतर अजून उगवतील. हे पहा लिली तर खूपच छान आहे बघा. येल्लो आणि व्हाईट आता सध्या 2 कलरचे आहेत माझ्याकडे. रेड पण असेल असं वाटत होतं, पण अजून आहे की नाही उगवलं नाही कुठेही. आत्ता तरी उगवायला सुरू केलेलं आहे ना, तर लिली वगैरे हे पहा इथं पण आता आहे चिऊताई, काळी-काळी चिऊताई. किती दिवसानंतर दर्शन दिली गं चिऊताई तू. पहा किती मस्त अशी दिसत आहे. आपला दाणा चुगत आहे, खात आहे. तर चला तिचं काम तिला करू द्या. आता आपण आपलं काम करूया. तर हे पहा फुलं किती छान आलेले आहेत. असे टवटवीत, सदाबहार, खूपच छान बाग अशी माझी फुललेली आहे. भाजीपाला थोडाच मिळेल, पण आनंद फार मोठा देत आहे मला. हे बगिया माझी जी आहे, गार्डन माझी जी आहे, किचन गार्डन म्हणा, काही म्हणा. हे पहा, अजून इथंच आहे चिऊताई, दाणा चुगत आहे. किती दिवसानंतर आली. कुठे गेली होती चिऊताई? गार्डनमध्ये यायचं ना रोज, तुझ्यासाठी मी दाणा टाकते, है ना? तर तू येतच नाही. कुठं कुठं सिमेंटावर इकडं-तिकडं बसती. आता पहा आलेली आहे सकाळपासनं चिव, 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 चिव करत आहे. तिच्या जोडीला आणखीन एक आहे आणि दोन्ही खूप खेळत होत्या. तर मी लागले आता माझ्या कामाला. कारण काम करून घेणं ना खूपच जरुरी आहे. पालापाचोळा पडलेला मी अगोदर काढून घेते. मग त्याच्यानंतर इकडे 2 ठिकाणी मी लावलेलं आहे आणि बाकी जे मी पालापाचोळा काढलेली आहे, तिथं थांबलेली आहे, त्या ठिकाणी आणखीन काहीच लावलेलं नाही. ते सर्व असंच आहे ओपन. अजून तिथं पण लावायचंच आहे मला. बी तर आहे माझ्याकडे खूप आता. पाहते काय-काय आता साईडला बी लावलेलं आहे मी. दोडका वगैरे, बिन्नीज, भोपळा असे काही-काही फुलाचे झाडं लावले साईडला. आता आता इथंच तेवढी जागा राहिलेली आहे ना, त्या जाग्यात पण लावून घेते. तोपर्यंत आज खाली सोडलेली आहे. दररोज एक-एक भाजीपाला मी लावतच आहे ना. तर छान झाली बघा एकदम गार्डन माझी स्वच्छ वाटत आहे ना, सगळं काढल्यानंतर. तर चला मग आता दुसरं काम करून घेते. स्वच्छता तर झालीच झाली. आता मला ना सगळं लक्ष जात आहे माझं सीताफळाकडे. कारण इतके छान लागलेले आहेत ना सीताफळ, एकदम मस्त मस्त सीताफळ. तर आता काढावं कसं? तर चला मी बोलवते त्या पोराला, सिमेंट वगैरे काम करत आहे ना, त्याला बोलवून मी काढून घेते. अगर आते भी नहीं आते थे आने का है तो कि यहाँ आके खाली ये देखते हैं है ना मैडम, ये देख के ऐसा कैमरा मान लेके चलते हैं। ऐसा कि जाने का हमारा ये देखो अभी कितना बीज आया था इसके ऊपर पैर रखे थे। ये देखो कली बीज लगाई, उसका कैसे ऐसा है? इधर भी लगाई है। ऐसा है। ऐसा जहाँ जहाँ रास्ता है वहीं से आया।
असं असतं पहा, त्यांना तेवढं दर्द नसतंच. आता त्याला बोलवलं तर इकडं भाजी जे लावलेलं होतं बी टाकलं त्याचे 2 पाय ठेवला, तेही गेलं. आणि इकडून त्याला स्टूल घेऊन ये म्हणलं तर त्या वेलीला धक्का मारला. असं दुसरं कुणी काम सांगितलं दुसऱ्याला तर असंच आहे पहा. म्हणून ना कुणी गार्डनमध्ये आलं की माझं तर जीव तुळतुळच करत असतं. कुठंतरी पाय तर ठेवतात, काहीतरी करतात. आता ते शेवग्याच्या शेंगा काढायलाही किती जण आले ना, ते काहीतरी फांटी तोडूनच जातात. कित्येक फांट्या तुटल्या बरं असंच. आपल्याला जे कळकळा असतं ना ते दुसऱ्याला नसतं. आणि आता ह्याला सांगितले मी काम करणारा आहे, म्हणजे गिलावा वगैरे करतो ना, तर त्याला सांगितले तर त्याला म्हणतो हे क्या है, म्हणून मलाच विचारायला लागला. कुंदरू नाही खाते हम, असं म्हणायला लागला. आपण किती कुंदरू आवडीनं खातो पहा ना. तर असं असतं, म्हणजे त्यांना व्हॅल्यूच नसते ना, भाजीपाला काय असतं आणि काय नाही, त्याचं महत्त्व काय असतं आणि शरीराला त्यामुळं आपल्याला किती प्रोटीन मिळतं हे त्यांना काय माहिती असतं. आणि आता पहा सीताफळ किती उंच उंच लागलेले आहेत आणि बरेच काही निघाले नाही. ह्याच्यामध्ये किती स्वाद असतं आणि किती प्रोटीनयुक्त असतं. म्हणजे काहीच केमिकल्स आपण घातलेलं नाही ना, साध्या पाण्यानं उगवलेलं असतं ना, काहीच खतपाणी नसताना. तर गावरान खत एवढंच आपण घालतो ना, मग आपल्या शरीराला किती चांगलं असतं हे फ्रेश भाजीपाला. तर त्यांना त्याचं महत्त्व नसतं. इकडं आलं ना तुडवतात, जातात, काही करतात. तर आता म्हणत आहे की मग हम आते ही नाही पीछे म्हणून. आता मी घरी आहे ना, नाही आता मी शाळेला गेलं ना, मागे सगळं फिरतेत. असं बघते तिकडं तिकडं, म्हणजे काय आहे काय नाही, पाय धुवायला येतेत किंवा इकडं मागे बाथरूम ते आहे तिकडं जातेत. मागे एक एक्स्ट्रा बाथरूम केलेलं आहे ना, तिकडं जातेत आणि बघते त्या भाजीपाल्याचं तर त्यांना काहीच अर्थच कळत नाही. ते भाजीपाला त्यांना फक्त खास खास भाज्या तेवढ्याच माहिती. म्हणजे आपण लावलेल्या त्या तांदूळशाची भाजीचं त्याला काही माहिती नाही. कुंदरूचं म्हणजे तोंडल्याचं काही माहिती नसतं त्यांना. तर असं असतं. तर मी काढून घेतले. आता उंचावरले म्हणला की राहू द्या, मला येत नाही, ते तोडल, फांटी तुटल. मी म्हणले चला जाऊ दे, एवढे तरी तोडलं बस. मी म्हणलं आता ठीक आहे. तर हे पहा किती छान असे निघालेले आहेत सीताफळ. आणि पहा बेस्ट असे एकदम पिकलेले, 2 तर तिच्यामध्ये पिकलेलेच आहेत. खूप मस्त असे स्वादिष्ट असे सीताफळ आपल्याला आज मिळाले. तर चला, आता खूप भूक लागलेली आहे. मी आलेले किचनमध्ये आणि मी उपमा करून झाकून ठेवून गेलेले होते, कारण आल्या आल्या पटकन गरम गरम खायला येतं म्हणून. तर चला आता उपमा घेते आणि फौजी साहेबाला पण भूक लागलेली आहे, त्यांनाही देते आणि मीही खाते. आणि नंतर आम्हाला लगेच लग्नाला जायचं आहे, म्हणून मी आता तयार झालेली आहे पहा. मस्त गिफ्ट वगैरे घेतलेली आहे आणि आता जाणार आहे लग्नाला. आमच्या मित्रापैकी त्यांच्या मुलीचं लग्न आहे. खूप लांब आहे, म्हणजे इथून या सिटीमध्येच आहे. आणि चला मग मी निघालेली आहे. तर बाहेर बघितलं कुठंपर्यंत काम चाललेलं आहे. तर हे पहा, गिलावा मारत आहे वरती चढून. अशी लाकडं वगैरे सर्व ते बांधून घेतलेले आहेत. किती रिस्की काम असतं ना पहा. तर मी म्हणायला लागले लवकर कर लवकर कर, पण ते आपल्या चालीनंच चालणार कधीही पहा. तर ह्यांचं काम चालू आहे. त्याला सांगितले होते की 2-3 मिस्त्री आणून लाव, लवकर लवकर होईल. तर चला मग मी आता आलेली आहे लग्नात. आणि इतकी गर्दी होती ना लग्नामध्ये, आणि आम्ही उशिरानं पोहोचलो तरी खूप स्टेट छोटा रहने से मैडम छोटा आहे छोटा आहे. हां, सामने से भी चलते जो आला आहे का हां तोड भी दे हो. तर गर्दीला कंट्रोल करण्यासाठी इथं थांबलेले होते बॉडीगार्ड. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.